प्रत्येक BLOना एक बूथमध्ये असणारा पूर्ण मतदार आहे, तो त्यांच्या बाबतीत काम करायचं. साधारण किती मतदार असतात? आपल्याकडे असं आहे की सर्व साधारणपणे ऑन एन ॲव्हरेज आपल्याकडे 800 ते 900 आहे. पण काही BLOंकडे कमी पण आहे, 250, 300, 400 असणारा, आणि काही BLOंकडे काही थोडं जास्त पण आहे, 1300, 1400 आणि 1500पर्यंत आहे. पण जवळपास 800 ते 900 मतदार आहे. आणि घर पकडले तर 250 ते 300 घर प्रत्येक BLOंकडे आहे. हा मायग्रेशन जो आहे 2 प्रकारचा होऊ शकतात. एक तात्पुरत्या म्हणजे टेम्पररी मायग्रेशन. असा एक टेम्पररी मायग्रेशनसाठी गेलेला असेल तर तो त्यांच्या घरी असणाऱ्या कुटुंबातील कोणीही प्रौढ सदस्य त्यांच्या वतीने एन्युमरेशन फॉर्म भरून देता येतो. पण एखादा व्यक्तीने परमनंटली शिफ्ट केलेला असेल तर तो ज्या ठिकाणी शिफ्ट केलेला आहे तिथून त्यांच्या मतदार यादीमध्ये ते भरावं लागणार आहे, आणि जिथे राहता आहे तो तिकडून भरावा लागणार. टेम्पररी शिफ्ट असेल तर काही कालावधीसाठी, आठवड्यासाठी, 2 आठवड्यासाठी तो ज्या घरामध्ये त्यांच्या वतीने एखादा प्रौढ व्यक्ती ते एन्युमरेशन फॉर्म भरून देता येते. ज्या ठिकाणी आता पूर्वी होतं, आता ते नाही आहे, ते तिथून रद्द होणार, नवीन ठिकाणी घेऊ शकतात. फक्त मॅपिंग करताना काही नेम मिसमॅच येऊ शकतात त्यांचे, क्योंकि लग्न झाल्यानंतर पूर्वी 2002मध्ये काय आडनाव होता आणि आत्ताचं काय आडनाव आहे. पण त्याच्या करेक्शन करण्यासाठी एक सोपं आम्ही कार्यपद्धत ठेवलेलं आहे. फक्त एक नॉर्मल त्यांच्या लग्नाचे काही पुरावे आणि लोकल पंचनामा करून आम्ही ते क्लिअर करून देणार आहे. काही त्याच्यामध्ये मोठा विषय येणार नाही. विवाह नोंदणी प्रमाणपत्र दिला तर ते बेस्ट वे आउट आहे. आणि एखादा आपल्याकडे असा बऱ्याचशा ग्रामीण भागात विवाह नोंदणी प्रमाणपत्र पण नसतो, तो तिकडे पण आपला लोक तेव्हा जे हा इश्यू येतात तिकडे मॅरेजच्या म्हणजे विवाहाच्या बाबतीत काही त्यांच्या पत्रिका या इतर पुरावे घेऊन त्याला रिझॉल्व करता येतो. माझा असा आहे की सर्वांना विनंती आहे की या पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभाग व्हा, आणि एखादा एन्युमरेशन फॉर्म आले नाही तर ते आपला प्रारूप आणि अंतिम मतदार यादीमध्ये त्यांचं नाव नाही असणार आहे. सर्वांना विनंती असणार आहे की तुम्ही याच्यामध्ये तुमचं नाव असेल ह्याच्या खात्री करावी. पण एखादा खूप जेन्युन कारणाने ते राहून गेलेलं असेल तर हे सर्व आपला विशेष पुनरीक्षण कार्यक्रम झाल्यानंतर नवीन फॉर्म 6 भरून आणि त्याच्यासोबत जो ॲडिशनल डॉक्युमेंट्स लागणार आहे ते सर्व दिलं तर त्यांचं नाव समाविष्ट होऊ शकतात. ECI नेट ॲपमध्ये तसेच voters.eci.gov.in हा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या पोर्टलमध्ये जाऊन एक व्यक्ती त्यांच्या एन्युमरेशन फॉर्म ऑनलाईन पण भरता येतो. आणि मग त्याच्यानंतर मग BLOचा काय रोल असतो त्याच्यामध्ये? BLO तेव्हा त्यांच्या घर भेट देऊन ते व्हेरीफाय करून ते अपडेट करेल. अच्छा.